मान्सून संबंधात महत्त्वपूर्ण अशी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पेरणी करणार असाल तर तुम्ही त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। बघा, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यांमध्ये जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या 2 महिन्यांमध्ये कोरडे मोसमी वारे वाहणार आहेत। म्हणजे या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। हे 12 जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून ग्राह्य सुद्धा करण्यात येणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पेरणी करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही पेरणी करणार असाल त्या अगोदर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पेरणी केली तर तुमचं 100% नुकसान होणार आहे, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस होणार आहे की कमी पाऊस होणार आहे त्याचे संकेत सुद्धा आज हवामान खात्याने दिलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये। म्हणजे 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, कारण मे महिन्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्याचा फटका मान्सूनमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, 107 वर्षांपूर्वी असा पाऊस पडलेला होता। म्हणजे मे महिन्यामध्ये कधीच पाऊस पडलेला नव्हता। त्याला 100 वर्ष पूर्ण झाले अशा पद्धतीने त्यावेळेस पाऊस पडलेला होता। त्यानंतर या 2025 सालामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे, तर त्या पावसाचा फटका थेट मान्सूनवरती होणार आहे। म्हणजेच या अवकाळी पावसाचा फटका मान्सूनवरती बसणार आहे। परंतु हा अवकाळीचा फटका फक्त 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना बसणार आहे। सरसकट महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांना हा अवकाळी पावसाचा फटका बसणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे। मान्सून सुरू होण्या अगोदर मान्सूनचा ट्रेलर दाखवलेला आहे। बघा, तुम्ही सुद्धा बघत आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे। म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस मागील 5 ते 6 दिवसांपासून सुरू होता, तर पावसाने आजपासून विश्रांती घेतलेली आहे। पुढील 8 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही। म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला सूर्यदर्शन सुद्धा होणार आहे। आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 4 ते 5 दिवस कसलाच पाऊस होणार नाही। त्यानंतर हे जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होईल। परंतु हे जे 12 जिल्हे आहेत तर या 12 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा फटका 100% बसणार आहे। तर हा फटका या अवकाळी पावसामुळे बसणार आहे, कारण मे महिन्यामध्ये कधीच पाऊस पडत नसतो, परंतु यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे हा जो पुढचा येणारा मान्सून आहे तर त्या मान्सूनला फटका बसलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, हा जो मान्सून आहे तर हा मान्सून या 12 जिल्ह्यांपासून रजेवर सुद्धा जाणार आहे। म्हणजे या 12 जिल्ह्यांना या मान्सूनचा फटका बसणार आहे। म्हणजे या 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून विश्रांती घेईल। उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाट पाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे यंदाचा जो पावसाळा आहे तर तो पावसाळा उन्हाळ्यामध्ये रूपांतर होणार आहे। म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस पडला तर त्याचा फटका पुढच्या मान्सूनला सुद्धा बसलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्ही पेरणी करायची आहे। तुम्हाला पेरणीपुरता पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे आज भारतीय हवामान खातं असेल, पुण्यामधील वैधशाळा असेल, पंजाबराव डग साहेब असेल, यांच्या माध्यमातून संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत की आजपासून पुढील 4 ते 5 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही, आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे। म्हणजे तुम्ही शेतीची मशागत करू शकता। शेतीमध्ये जर काय तुमचं पीक असेल तर ते पीक सुद्धा काढू शकता। म्हणजे शेतीची सर्व कामे उरकायची आहे, कारण 4 ते 5 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही। जरी पण पडला तरी पण तो पाऊस जोराचा होणार नाही असे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, शेतीची कामे केलेली नसतील तर लवकर शेतीची कामे आटपून घ्या, कारण पुढील 5 ते 6 दिवसानंतर परत एकदा जोरदार पाऊस या 24 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पेरणी करायची असेल तर त्या शेतकरी बांधवांनी पेरणी कधी करायची आहे त्याचे संकेत सुद्धा हवामान खात्याने दिलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। काही जिल्ह्यांमध्ये पावसाची वाट सुद्धा पाहावी लागेल, तर काही जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस म्हणजेच मोठा पाऊस सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 जिल्हे आहेत, तर या 12 जिल्ह्यांमध्ये जो मान्सून पूर्वचा पाऊस असतो तर मान्सून पूर्वचा पाऊस पडून गेलेला आहे। परंतु जो मान्सूनचा पाऊस आहे तर तो मान्सूनचा पाऊस या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पडणार नाही। परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर काही जिल्ह्यांना पावसाची वाट सुद्धा पाहावी लागेल। म्हणजे
जर तुम्ही चुकून पेरणी केली तर तुमचे पैसे वायाला जातील, तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही पेरणी करू नये, कारण तुमच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस न पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा पाऊस या 12 जिल्ह्यांमध्ये कशामुळे पडणार नाही त्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहे, ते पुरावे सुद्धा लगेच दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये एक अशी विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह अजून 2 राज्यांमध्ये या मान्सूनचा फटका बसणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही हवामान अभ्यासकांची व्हिडिओ पाहत असाल, त्या ठिकाणी सुद्धा दर्शवण्यात आलेला आहे की यावर्षी लहान ला निनाणा तयार झालेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, लहान निनाणा तयार झाला तर कमी पाऊस पडत असतो, परंतु यावर्षी मोठा निनाणा तयार झालेला होता, तर त्या मोठ्या निनाण्याचं रूपांतर मोठ्या पावसामध्ये सुद्धा झालेलं आहे। तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे, मागील 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस पडलेला आहे। म्हणजेच हा पाऊस अवकाळी पाऊस होता। मे महिन्यामध्ये 107 वर्षांपासून अजून कधीच पाऊस पडलेला नव्हता, परंतु 107 वर्षानंतर मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे या पावसाचा फटका जो मान्सूनवर ते बसणार आहे, तर हा फटका सर्वात जास्त या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना बसणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये जी एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण बंगालच्या उपसागरामध्ये भरपूर दिवसांपासून चक्रीवादळ तयार होत होतं, तर ते चक्रीवादळ सध्याच्या स्थितीला सक्रिय सुद्धा झालेलं आहे। तर या चक्रीवादळामुळे मोसमी वारे वाहणार आहे, वाऱ्यासोबत थोडाफार पाऊस पडणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो 24 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल अशा पद्धतीचे संकेत देण्यात आलेले आहे। परंतु हे जे 12 जिल्हे आहेत, तर हे 12 जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून ग्राह्य धरले जातील, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस कसलाच पडणार नाही। ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये जी एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यासह अनेक 2 राज्यांना पाऊस न पडण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही। म्हणजे 24 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे। तुमच्याला पेरणीला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी म्हणजे तेवढा पाऊस 100% पडणार आहे। भारतीय हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डक साहेब असेल किंवा भारतीय हवामान खातं असेल किंवा वैद्यशाळा असेल, त्यांच्या माध्यमातून संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, हे जे 12 जिल्हे आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरडे मोसमी वारे वाहणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांच्या मधून कोरडे मोसमी वारे वाहणार आहे। या वाऱ्यांचा फरक या पावसावरती दिसणार आहे, या वाऱ्यांचा परिणाम या पावसावरती दिसणार आहे। म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये कोरडे मोसमी वारे वाहणार आहे, परंतु पावसाचा एक थेंब सुद्धा पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्ही पेरणी करायची नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा उर्वरित 24 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांनी पेरणी केली तरी पण काही अडचण नाही। तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे। तर या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि 24 जिल्ह्यांमध्ये मोसमी वाऱ्यांसह पाऊस सुद्धा पडणार आहे। तर ते 24 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। 24 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही पेरणी सुद्धा करायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अवकाळी पाऊस सुरू होता, तर या अवकाळी पावसामुळे पुणे शहर असेल, नागपूर असेल, रायगड असेल, या ठिकाणी पूरच्या पूर वाहिलेले आहेत। त्यासोबत बारामती दौंडबाग असेल, त्या ठिकाणी सुद्धा भरपूर पाऊस पडलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या अवकाळी पावसामुळे याचा परिणाम मान्सूनवरती सुद्धा दिसून येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 24 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे, परंतु 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी कधी पेरणी करायची आहे त्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा आपण 24 जिल्हे बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा 24 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पेरणीला सुरुवात 1 जून पासून करायची आहे। बघा या 24 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा चंद्रपूर, 9वा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया, 11वा जिल्हा भंडारा, 12वा जिल्हा नागपूर, 13वा जिल्हा वर्धा, 14वा जिल्हा अमरावती, 15वा जिल्हा अकोला, 16वा जिल्हा बुलढाणा, 17वा जिल्हा जळगाव जिल्हा, 18वा जिल्हा पुणे, 19वा जिल्हा सातारा आणि 20वा जिल्हा म्हणजे सोलापूर।
सोलापूर जिल्हा, सोबतच सांगली जिल्हा 21वा, 22वा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा 23वा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि 24वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. म्हणजेच या 24 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी पेरणी 1 जून पासून सुरू करायची आहे. तशा संदर्भात हवामान खात्याने आदेश सुद्धा दिलेले आहेत. परंतु जे शेतकरी बांधव या उर्वरित 12 जिल्ह्यांपैकी असतील त्या शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे की नाही याचे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा आपण 12 जिल्हे बघून घेऊया. जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर हा व्हिडिओ अगदी 1 मिनिट पहा. तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगून टाकणार आहे की तुम्ही पेरणी करायची आहे की नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रायगड, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा ठाणे, 5वा जिल्हा पालघर, 6वा जिल्हा नाशिक, 7वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा अहिल्यानगर, 9वा जिल्हा जालना जिल्हा, 10वा जिल्हा धुळे, 11वा जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा पेरणी करायची आहे. तुम्हाला पेरणीपुरता पाऊस हा पडणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी पावसामध्ये जे पीक येत असतात ते पीकच तुम्ही घ्यायचं आहे. अन्यथा जर तुम्हाला वाटत असेल की मान्सूनच्या अगोदर अवकाळी पाऊस जास्त झालेला आहे तर मान्सून सुद्धा जास्त होईल, हा तुमचा 100% गैरसमज आहे. कारण शेतकरी बांधवांनो, मान्सूनच्या अगोदर भरपूर पाऊस कधीच झालेला नव्हता. म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा कधीच न पाहिलेला हा पाऊस होता. हा पाऊस अवकाळी पाऊस होता. तर त्या अवकाळी पावसामुळे भरपूर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पंचनामे करायचे आहेत. आपली नोंदणी ई-पीक पाहणी या पोर्टलवरती करायची आहे, जेणेकरून तुम्हाला राज्य सरकारच्या मार्फत नुकसान भरपाई सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्याही पिकाची पेरणी करणार असाल तर तुम्ही 1 जून पासून पेरणीला सुरुवात करायची आहे. परंतु त्या अगोदर शेतीची सर्व कामे करून घ्यायची आहेत. कारण शेतकरी बांधवांनो, पुढील 4 ते 5 दिवस कसलाच पाऊस येणार नाही. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 4 ते 5 दिवसानंतर सूर्यदर्शन होणार आहे. सूर्यदर्शन झाल्यानंतर तुम्ही पेरणीला सुरुवात करू शकता. त्या अगोदर शेतीची कामे उरकून घ्या. म्हणजे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे हवामान खात्याचे अभ्यासक असतील, भारतीय हवामान खात्याचे अभ्यासक असतील, पुण्यामधील वेधशाळा असतील, सोबतच पंजाबराव डक साहेब असेल, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत की शेतकरी बांधवांनो, पुढील 4 ते 5 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पावसाचा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने पेरणीला सुरुवात करायची आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पावसासंबंधात महत्त्वपूर्ण अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.